नम्रता, मी आता शरयूच्या काठीच असणाऱ्या काळेराम मंदिरात आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय तो गाभारा आहे आणि तिथे रामपंचायतन आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि अर्थात राम सीता भरत लक्ष्मण शत्रुघ्न अशा प्रकारचे रामपंचायतन आहे. असं मानलं जातं की ही मूर्ती ही त्या मूळ जुन्या जे राम मंदिर होतं असं मानलं जातं तिथे ती मूर्ती होती आणि नंतर तिथे जेव्हा जी काही विध्वंस झाला त्याच्यानंतर ती मूर्ती इथे आणण्यात आली, या मंदिरात ती राहिली अशा प्रकारची मान्यता आहे. अशीच आम्हाला माहिती इथल्या देशपांडे म्हणून गुरुजी त्यांनी दिलेली आहे. या मंदिराचा विशेष म्हणजे हे मंदिर काळेराम मंदिर, जसं नाशिकमधलं काळाराम मंदिर आहे तसं हे काळेराम मंदिर म्हणून ओळखलं जातं. ती मूर्ती काळीच आहे, म्हणजे काळ्या दगडात घडवलेली आहे. आणि मुख्य म्हणजे या मूर्तीचे स्थापक सुद्धा मराठी माणूसच होता. ते इथे आले, मोघे म्हणून होते, ते आले आणि त्यांनी हे मंदिर स्थापन केलं. शरयूच्या काठी नागेश्वर मंदिराच्या मागे तुम्ही थोडंसं गेला, जिथे स्वर्गद्वार परिसर मानला जातो, तिथलं हे मंदिर आहे. आणि फार काही बोलण्यापेक्षा जर का आपण कॅमेरामनला सांगितलं की क्लोजअप जाऊन जर का केलं तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं हे सुद्धा दर्शन होईल. अयोध्येमध्ये राम मंदिर तर बनतच आहे, राम मंदिर बनलेलं आहे, रामाची प्राणप्रतिष्ठापना आज होते. मात्र हे जे असे विविध ठिकाणी देशभर असलेली राम मंदिरं आहेत, तिथले राम आहेत, त्यांचा महिमा असाच कायम राहणार आहे. लोक तिथे येत राहणार आहेत आणि इथे आजही ती आपल्याला गर्दी पाहायला मिळते. अगदी प्रसन्न वैशिष्ट्य या मंदिराचं म्हणजे जसं तू आता सांगितलंस, आपण अनेक राम मंदिरांमध्ये राम लक्ष्मण सीता आणि हनुमान हे बघतो, मात्र राम त्यांच्या सर्व बंधूंसह सपत्नीक ज्या वेळेला ती मूर्त आपल्याला बघायला मिळते हे काहीतरी रेअर आहे, हे दुर्मिळ आहे. हो नम्रता, त्यालाच रामपंचायतन म्हणतात. अर्थात रामपंचायतन ही टर्म अनेक प्रकारे बघितली जाते. हे ते रामपंचायतन आहे. इथे संपूर्ण रामाचं जो अगदी लगेचचा परिवार आहे, राम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न, या सगळ्यांची मूर्ती आहे. आणि तू म्हणतेस ते बरोबर आहे, असे मंदिर फार कमी आहेत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा. मला लगेच आठवत नाही की रामपंचायतन असलेलं मंदिर एखादं कुठलं असेल का. आपल्याला वडाळ्याचं राम मंदिर माहिती आहे, आपल्याला अन्य ठिकाणी सुद्धा राम मंदिर आहेत ती आपल्याला माहिती आहे, पण रामपंचायतन असलेलं. आणि या मंदिराचा शो सुद्धा अचानक लागला. स्वर्गद्वार परिसरात आपण जेव्हा शूट करत होतो, स्टोरी करत होतो, तेव्हा इथे आलो आणि या गुरुजींशी मी बोलायला लागलो. ते म्हणाले, त्यांनी बघितलं पुढारी आपलं नाव लिहिलं, ते म्हणाले मराठी आता मराठीत बोला. आणि मग त्यानंतर या मंदिराबद्दल कळलं आणि मग एक पूर्ण वेगळी कथाच कळली. हे जुनं मंदिर आहे. मंदिराचं आता थोडंसं रिस्ट्रक्चरिंग झालं असलं आणि अजूनही होत असलं तरी सुद्धा ही मूर्ती फार जुनी आहे, फार काही 100 वर्षाचा इतिहास आहे असं सुद्धा याला मानलं जातं. आणि इथे या मंदिरामध्ये आपण बघितलं इतर सुद्धा देवता आहेत, त्यांच्या सुद्धा छोट्या मूर्त्या आहेत. आणि इथे रोजच्या रोज सगळ्या प्रकारची जी विधिवत पूजा असते ती केली जाते. आणि इथे आपण बघतोय हा गाभारा आणि तिथे आलेले लोक आणि भाविक. अगदी उत्तरेकडची जी नगरप्रासाद शैली असते त्या शैलीचा अगदी छोटीशी झलक आपल्याला इथल्या मंदिराच्या उभारणीच्या शैलीमध्ये आपल्याला दिसतेय. प्रसन्न, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.